आज आहे बघा आपला शेवटचा दिवस. खूप साऱ्या बाबतीत आहे पण आहेत अशी मेनली. काय म्हणताय मित्रांनो, सकाळ सकाळी आलो भाजीपाला घ्यायला, भाजीपाला वगैरे घेतला आणि सरळ निघालो घरी. आल्याला मस्तपैकी सुशीला वगैरे खाल्ला. तितक्यात आर्यनने माझी पैस लागली. तो जितला. दिसतोय तो लहान मोठा पण आहे खूप लहान बघा माझ्यापेक्षा. फ्रेश वगैरे होऊन सरळ निघालो मामासोबत बघा. मामासोबत काम वगैरे केलं मामाचे आणि नंतर आलो मिस्टर DI व्हायला. मामा मला चल तुझं काहीतरी कामाचं भेटेल. गेलो तर काय खूप काय कामाचं भेटलं बघा नर्सिंगमध्ये. हायलायटर, स्केच पेन्स वगैरे सगळे ते घेतले. खूप सारं होतं घ्यायसारखं पण एवढे नको म्हणलं. आणि घरी आलो बघतो काय सगळी मंडळी जमली, मावशी वगैरे सगळे आले होते. आता शेवटचा दिवस काय म्हणलो बघा, आज जायचं आपलं रत्नागिरीला. घरचं जेवण भेटणार नाही, आता फॅमिली भेटणार नाही, काय नाही. बॅग वगैरे पॅक वगैरे केले आणि निघालो होतो. तर यांची बघा नाटकं. तर मी चाललो होतो म्हणून मामाने केक आणला होता. त्याच्यावर लिहिलं होतं हॅप्पी जर्नी. हॅप्पी जर्नी पण म्हटलं आणि पियुष जर्नीसाठी ऑल द बेस्ट पण म्हटलं मामाने. म्हटलं चांगलं ग्रो करायचं, मेहनत करायची, थांबायचं नाही सांगितलं मामाने. चला आता आशीर्वाद भेटला आहे घरच्यांकडून आणि साथही भेटली. फोटोज वगैरे काढले घरच्यांसोबत, आशीर्वाद घेतला, पाठ फोडली माझी प्रणवनी सगळी. सगळ्यांचे पाया वगैरे पडले आणि निघालो शेवटची सेल्फी घेऊन सगळ्यांना बाय म्हणून. आता थोडं जास्तच ड्रॅमॅटिक झालं प्रणवसोबत. बॅग वगैरे उचलून निघालो कारण की बसचा टाईम झाला होता. आता आपला प्रवास डायरेक्ट कोल्हापूर, मग कोल्हापूरहून रत्नागिरीला जायचं आहे. सगळ्यांना बाय वगैरे म्हणलं. तुम्हाला भेटतो आता कोल्हापूरमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बघा शेवटी फॉलो करायला विसरू नका बघा. चला मग बाय.